हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स। तर कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल। तर आज आपण पाहणार आहोत धपाटे, म्हणजेच याला काही जण थालीपीठ पण म्हणतात। तर चला मग पाहूयात। तर इथे मी घेतलेल्या आहेत 7-8 मिरच्या, 10-12 लसणच्या पाकळ्या, खूप सारी कोथिंबीर आणि एक मोठा कांदा कट करून। तर आता आपण याचं वाटण तयार करणार आहोत। तर वाटण्यासाठी आपल्याला पाहिजे आहेत मिरच्या, त्यानंतर घालतोय आपण लसूण, जिरा घालते 1 चमचा, ओवा 1 चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घालते। तर याला आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत। त्यानंतर इथे घेणार आहोत आपण वेगवेगळे लागणारे पीठ। तर इथे घेतले मी 2 वाटी ज्वारीचं पीठ। 2 वाटी ज्वारीचं पीठ असेल तर 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आणि 1 वाटी गव्हाचं पीठ। तर याला आपण छान प्रकारे मिक्स करणार आहोत। आणि आता यामध्ये घालते 1 चमचा हळद, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा धने पावडर आणि कट केलेला कांदा आणि कोथिंबीर। तर हे घातल्यानंतर आता घालायचं आहे आपल्याला लसूण आणि हिरव्या मिरचीचं केलेलं वाटण आणि चवीप्रमाणे मीठ घालतीये। तर हे सर्व झाल्यानंतर छान प्रकारे मिक्स करायचं आणि याचं छान कणिक मळून घ्यायचं। तर कणिक मळून झालंय। आता आपण याच्यावर एक ओला कपडा ठेवणार आहोत, एक 10 ते 15 मिनिटं पिठाला भिजण्यासाठी। तर 10-15 मिनिटं झालेत आणि आता पाहूया आपलं पीठ कसं झाले। तर हे बघा, मऊ झाले आपले छान प्रकारे। आता आपण बनवतोय धपाटे। तर धपाटे बनवण्यासाठी इथे घेतलं मी पोळपाट आणि त्यावर घेतला एक कपडा। तर कपडा ओला करायचा आहे आणि त्यावर थोडे पाण्याचे शिंतोडे मारायचे। त्यानंतर आपण घेणार आहोत कणिक। तर कणिक हे असं गोल घ्यायचं आणि त्याला हाताच्या साहाय्याने पसरवायचं। याच्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता तुम्ही, कारण पाणी घेतल्यामुळे हे पीठ जरा जास्त पसरतं। आणि धपाटे थापून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं यावर तेल लावून घ्यायचं आहे आणि असं मधोमध छिद्र पाडायचं आहे। तर या छिद्रामुळे काय होतं की धपाटं व्यवस्थित सर्व साईडने छान भाजतं। तर आपलं धपाटा तयार झालंय। आता आपण इकडे तवा ठेवलाय आणि तव्यावर आपण तूप लावून घेणार आहोत आणि आता घालतोय आपण याच्यावर धपाटा। तर हे असं अलट टाकायचं आणि वरचा कपडा सहज निघतो तो काढून घ्यायचा। आणि आता आपण याच्या साईडने तूप लावलं होतं आधी। जर आपल्याला अजून हवा असेल, चिटकत असेल धपाटा, तर अजून टाका आणि त्याची एक साईड एक 2 ते 3 मिनिटं लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायची आणि नंतर दुसरी साईड सेम 2 ते 3 मिनिटं खरपूस रंग येईपर्यंत तीही भाजून घ्यायची आहे। तर दोन्ही साईड आपल्याला तूप टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, एक 2-3 मिनिटं 2-3 मिनिटं। आणि हे पहा, आपलं धपाटं रेडी झालेलं आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलेलं आहे आणि मस्त क्रिस्पी मऊ वगैरे झालेलं आहे। तर सेम त्याच प्रकारे आता सर्व धपाटे मी बनवून घेतेय। तर सर्व धपाटे बनवून झालेले आहेत। आता तुम्ही याला दह्यासोबत, चटणीसोबत किंवा वरण याच्यासोबतही खाऊ शकता। तर हे कशासोबतही अप्रतिम लागतात। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।